सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट भावाली 20 संघाची सूरज केणे विथ योगेश भालेकर लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, परंतु दुसरीकडे आपण जर पाहिले तर आकाश पाटीलला सुद्धा विसरू शकणार नाही. विकेट टेकिंग गोलंदाजी त्यात प्रमुख शस्त्र आहे आणि ज्याच्या वेळी देवरुंग संघाला विकेटची आवश्यकता असते, ज्याच्या वेळी संघ संकटामध्ये सापडतो त्यावेळी संकटातून बाहेर काढणारा हा खेळाडू आकाश पाटील आपल्या षटकाला सुरुवात करेल. स्पर्धेचा चौथा दिवस, चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिले षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र हाताळतोय आकाश पाटील आणि त्याच्या समोर असेल योगेश भालेकर. 4 स्पर्धा जिंकून या असोसिएशन मध्ये पहिल्या क्रमांकावर स्थिर आहेत, तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघ. आणि त्या संघाच्या अगेन्स्ट एखादा संघ जर फाईट करत असेल तर त्याच्यावर थोडंसं दडपण नक्कीच असेल, परंतु राजेश पाटीलने सांगितले असं कुठलाही दडपण नाहीये, आम्ही आमचा नॅचरल खेळ इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण देवरुंग संघामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर विजय केने आहेत, आकाश ज्युनियर, आकाश सिनियर, बलवंत दलवी असे एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये सुद्धा आपण पाहतोय. काही भरपूर वेळानंतर जितूला सुद्धा आपण पाहतोय इन झालेला आहे. पहिला चेंडू वेग इथे मात्र हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. डाव्या स्टिकच्या पलीकडे चेंडू निघून जातो या आणि पंचांचा हा वाईटचा इशारा. अवंतर धावेने जय बजरंग स्पोर्ट भावाली बी संघाची श्रीगणेशा इथे मात्र होत असताना एका धावेने. तर माझ्या समेत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे. वेलकम संदेश. थँक्यू योगेश. इथे मात्र स्लॉग स्वीप, व्हॉट अ ग्रेट शॉट, घुटना टेक और सिक्सर देख षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती, 6 धावांची, षटकार आलाय. अगोदरच मी म्हटलं होतं की योगेश भालेकर भरपूर चांगला टच मध्ये आहे आणि काय जबरदस्त त्यांनी मात्र फटका हा एक्झिक्यूट केला. षटकाराने खातं उघडलं. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू मात्र या दिशा दाखवली जाते, या चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र फलंदाज आपल्या टीमला करून देतात. एक चौकार, एक षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटिंग करतो या योगेश. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अकूट टप्प्यात होता, त्याच्यावर मात्र षटकार इथे मात्र लगावला. त्यानंतर दुसरा चेंडू लोअर फुलटाच होता आणि मात्र हा चेंडू पाहिला तर ऑफस्टिकला ठेवण्याचा प्रयत्न केला. हलक्यातने मात्र पुश करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर पाहायला मिळाला आणि पहिला डॉट चेंडू इथे मात्र हाताळतोय या ओव्हरमध्ये आकाश पाटील. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे, बिनगडी बाद 11. दमदार सुरुवात भाबाली बी संघाची आपण पाहतोय. इथे मात्र पहा या ठिकाणी इनफिल्डला बीट करतोय, सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल होतोय आणि चेंडूच्या पाठीमागे पाहतोय हरेश पाटीलने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थांबला नाही. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा सलग चौकार. चुकीची होती कारण ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलंय आणि ऑफ साइडला चेंडू होता आणि त्याला मात्र सरळ कव्हर मधून डीप बॉन्डच्या बाहेर पाठवलं होतं. अतिशय सुरेख सुरुवात फलंदाज योगेशच्या बॅट मधून. पॉवरप्लेचं षटक सुरू आहे, मात्र जबरदस्त या ठिकाणी पॉवरप्लेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा मात्र स्लॉग स्वीप पाहायला मिळतं, पण या फटक्यावर टायमिंग बरोबर साधलं नाही. कारण डीप स्क्वेअर लेगकडे पाहिलं तर ललेश आपण पाहिलं तर स्थिर होता, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आणि आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज होईल सूरज केने. असं वाटतं की या ओव्हरमध्ये कुठेतरी अभ्यास केला असेल देवरुंग संघाने सूरज केनेचा, परंतु प्रश्न आले ते म्हणजे योगेश भालेकरचे. कारण सुरुवातीला त्यांनी मात्र स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवले आणि मात्र त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 3 अतिशय चांगले दमदार फटके पाहायला मिळाले. एक षटकार तर 2 चौकार
आणि या मदतीने मात्र अतिशय वेगाने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस हे वैशिष्ट्य आहे आकाश पाटीलचं, कारण तो प्रत्येक चेंडू मात्र एक समान टाकत नाहीये. व्हेरिएशन नेहमीच तो करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे पाहतोय की या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. तर अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. बिनगडीबाज 16 अतिशय जबरदस्त सुरुवात संदेश आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय, ती म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भाबाली बी संघाची. यस, अतिशय दमदार सुरुवात आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी आपण पाहिली. योगेश, टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12ची सरासरी एक चांगली मानली जाते, मात्र त्याहून अधिक धावा धावफलकावर आहेत. तर एकंदरीत सुरुवात चांगली झाली आहे या ठिकाणी जय बजरंग भावाले बी टीमची. हो, नक्कीचपणे अतिशय सुंदर चांगला संसार या पहिल्या ओव्हरमध्ये या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला तर असा संसार जर सुरू राहिला तर मात्र ही धावफलक कदाचित आपल्याला 50+ सुद्धा पाहायला मिळू शकेल. परंतु कुठेतरी आता मात्र देवरुंग संघाला विकेट्सची आवश्यकता असेल आणि तो विकेट्स मात्र पाहूया या ठिकाणी ज्युनियर आकाश आपल्या संघाला या ठिकाणी देतोय का. नेक्स्ट मॅच ललेश आलाय, माफ करा, ललेशला मात्र या ठिकाणी प्रमोट केलाय कॅप्टन राजेश पाटीलने. नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट सावध या पुढची सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. प्रत्येकी 4 षटकांची मॅच तुम्हाला आज पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळतील. एक सेमीफायनल, एक क्वार्टर फायनल आणि त्यानंतर अंतिम अर्थात मेगा फिनाले सुद्धा आज सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता मात्र तुम्हाला जास्तीत जास्त डीपमध्ये या खेळाडू पाहायला मिळतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर थोडीशी पाबंदी होती, परंतु या ओव्हरमध्ये मात्र आता कुठल्या प्रकारची पाबंदी नसेल. पहिला चेंडू पहा वेगवान, थोडी शफल झाले होते योगेश, परंतु चेंडू मात्र निघून जातो डाबा स्टिकच्या पलीकडे. जी सुरुवात आकाश पाटीलने केली होती ती सुरुवात ललेश करतोय, कारण अतिरिक्त चेंडू इथे मात्र हाताळतोय. पंचांकडनं वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव सुद्धा स्कोर कार्डमध्ये आपण ऍड करतोय. 17 धावा स्कोर कार्डवरती, 2 धाबा अतिरिक्त, तर बॅटच्या साईडने 15 धाबा आतापर्यंत जोडल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. इथे मात्र पहा सुंदर ऑफ ड्राईव्ह, चेंडू मात्र या ठिकाणी जमिनीला गुदगुल्या करत निघून जातो या डीप लॉंग ऑफकडे. पुन्हा एकदा हरीश पाटील त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगली फेकी पाहायला मध्ये सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र पाहिलं तर योगेश पोहोचतोय वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. सूरजला आतापर्यंत खातं उघडायचं आहे, परंतु सूरजचा आपण विचार केला तर मात्र काय चांगला टच मध्ये आपण पाहतो. एक खास करून धनेश 11 खूपशे संघाचा तो प्रतिनिधित्व करतो सिटी क्रिकेटमध्ये आणि खरोखरच ज्या सुरुवातीची अपेक्षा करत असतात संघ ती सुरुवात तो नेहमीच आपल्या संघाला देत असतो. परंतु आज तो आपल्या गावासाठी, आपल्या स्वतःच्या संघासाठी आणि घरच्या पाठीराख्यांसाठी मात्र या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरलाय. एक नवीन जोशाने, नवीन उद्दिष्टाने, कारण ही स्पर्धा फार महत्वाची आहे. कारण कॅप्टन जोगेंद्रने इथे मात्र या ठिकाणी संभवित केलं. इथे मात्र कट पाहायला मिळते आणि या ठिकाणी पहा रिलीज येईल. बलवनच्या हातातून चेंडू निसरला आणि त्यानंतर कॅप्टन राजेश पाटीलचं सेलिब्रेशन. पहिला धक्का लागत असताना जय बजरंग स्पोर्ट भाबाले बी संघाला. तर त्यानंतर झेल नक्की सुटला होता, परंतु चांगला बॅकअप राजेशच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. सूरज केने आज फारसं काही करू शकला नाहीये आपल्या टीमसाठी. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण, कारण शरीराच्या भरपूर दुरून फटका त्याने मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये पडले तर बरोबर मिडलिंग झालं नाही. भरपूर मोठी एज पाहायला मिळाली आणि शॉर्ट टर्नमॅनला मात्र राजेश पाटीलचा एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. वेलकम. नक्षत्र स्पोर्ट्स चौदरवाडा संघाचे कॅप्टन मात्र या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज लेफ्टी टू लेफ्टी जोगेंद्र येतोय. इथे मात्र पहा चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला, व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्याच वेगामध्ये थोडासा फलंदाज जोगेंद्र बीट झाला. असं वाटलं की चेंडू वेगाने येईल जोगेंद्रकडे, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. आणि जे कार्य आकाश पाटीलला करायचं होतं ते कार्य आता मात्र संघासाठी ललेश करून देत असताना, कारण पहिला विकेट
त्यांनी मात्र प्राप्त केला आणि त्यानंतर कॉन्फिडन्स त्याचं नक्कीच वाढलंय आणि त्यानंतर एक डॉट चेंडूची सांगता करत असताना अजून एक मात्र चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा हा चेंडू वेगवान होता, परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने मात्र काही धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पंचांचा इथे मात्र लेग बायचा इशारा. पहिली अवंतर धाव या दुसरी अवंतर धाव इथे मात्र खर्च केली ती म्हणजे जोगेंद्र ललेशने. एकूण धावसंख्या पाहू शकाल तुम्ही 1 गडी बाद 19. दुसरा षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आपण पाहतोय. प्रत्येकी 4 षटकांची मॅच आणि विकेट्स प्राप्त केल्यानंतर थोडंसं आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली तर थोडीशी जोश पाहायला मिळते. ती म्हणजे आपल्याला देवरुंग संघाच्या खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा मात्र चेंज ऑफ पेस. चेंडू हवेत आहे, फरका फसलाय, परंतु या ठिकाणी खाली क्षेत्रामध्ये मात्र सेफ लँड होईल. जोपर्यंत वेगाने आकाश ज्युनियर आले चेंडूवर एकाच ऍक्शन मध्ये फेकी केली आणि काय जबरदस्त कमिटमेंट बलवंत आणि आकाश मध्ये योग्य त्या बलिष्ठा वाकवल्या आणि इथे मात्र धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय योगेश भालेकर. प्रशंसा करेन ज्या प्रकारे थ्रो केला होता. भरपूर चांगला थ्रो आणि त्याहून अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट केला त्या ठिकाणी बलवंतने. तर फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद झालाय. भरपूर निराशा आहे स्वतःवर योगेश, कारण त्याला सुद्धा मात्र मुलीच आवडणार नाही की माझी विकेट्स धावचेच्या स्वरूपात इथे मात्र मी गमावेल, परंतु कुठेतरी मात्र कमिटमेंट बरोबर झालं नाही. एक धाव मात्र पूर्ण केली होती वेगाने, परंतु मी आकाश ज्युनियरचं कौतुक करेन. काय जबरदस्त वेगाने आले चेंडूवर, झेप घेतली, चेंडूला मात्र एका मध्ये उचलून फेक केली आणि मित्र म्हणे की ही विकेट्स नक्कीच आकाश ज्युनियरच्या नावावर ऍड केली तर हरकत नाही. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांनी तिथे मात्र करून दाखवलं. नवीन फलंदाज येतो या वेदांत. ललेश ऑर्थोफिकीने पुन्हा इथे मात्र पुन्हा लिडिंग आहे. चेंडू हवेत आणि शॉट फायनल मात्र अजून एक टिपला असेल. ज्या वेगाने मात्र वेदांत खेळपट्टीवर आला होता तेवढ्याच वेगाने आता मात्र लागणार हा तिसरा धक्का जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाला. पहिलं षटक आपण पाहिलं ज्या ठिकाणी 16 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र देवरुंग टीमला आवश्यकता होती कमबॅकची आणि ते कमबॅक मात्र या ठिकाणी करून दिलंय ललेश या गोलंदाजाने. कमबॅक कसं असावं ते मात्र दाखवलं ते म्हणजे गोलंदाज ललेशने. अतिशय अत्यंत गरज होती अशा षटकाची कुठेतरी मात्र देवरुंग संघाला आणि ते षटक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये या 2 गडी सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केले. एक धावची सुद्धा मात्र गडी बाद केले. एकूण 3 गडी या ओव्हरमध्ये जय बजरंग भावाले बी संघाने गमावले. सुरुवात पाहिजे तर अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली. तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर ती सुरुवात कंटिन्यू ठेवू शकला नाही, सातत्य ठेवू शकला नाही. हेच तर क्रिकेट आहे. कधी सामना जिंकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना जिंकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आणि त्याचमुळे पाहतो की या खेळाला भरपूर क्रेज आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण अमोल येतोय. जोगेंद्र आणि अमोल. आता मात्र या 2 खेळाडूंवर भरपूर काही मदार असेल ती म्हणजे जय बजरंग भावाले बी संघाची. सुरेख चेंडू पाहतोय, यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु काय जबरदस्त क्षेत्रशी पाहतो आपण जितूच्या माध्यमातून पंचांचा नो बॉलचा इशारा. येस 1+1 एकूण 2 धावा पाहतोय आपण. जितू मिडॉपला होता परंतु जाऊन मिडॉनला इथे मात्र चेंडू कलेक्ट केलं. ओव्हरस्टेपिंग झाली
त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि यापुढे मात्र फ्रीज चेंडू असेल. मात्र अमोल पहा किती भाग्यवान आहे की आल्याला त्याला मात्र फ्रीज चेंडू मात्र सामन्याची संधी मिळते. असं वाटतं की सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्याला मात्र या ठिकाणी निमंत्रण दिलं गोलंदाज आकाश ज्युनियरने. संजय स्पॉट साबत संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे मात्र उपस्थित आहे. फ्रीज चेंडू असेल आणि या फ्रीज चेंडूवर मात्र पाहुजा एखादा मोठा फटका अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळतो की जर या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र तो थोडासा फ्रेशियर नक्कीच रिलीज होऊ शकेल भाबाले बी संघाच्या संघावरून. फुलटॉस परंतु टायमिंग तो साधू शकला नाहीये. मेजवानी तर दिली होती गोलंदाजाने परंतु ते स्वीकारले नाही. पंचांचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. नंतर धाव इथे मात्र दोन्ही जोडली जाईल. धावसंख्या आपण लक्ष वेधलं तर 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूवर जरा बरोबर टायमिंग झाला असतं तर नक्कीच हा चेंडू सीमेरेषेच्या अगदी जवळपास किंवा सीमेरेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला कुठल्याही प्रकारचा महत्त्व नसतोय आणि जे काही घडतंय ते मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही वारंवार फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव आपण पाहतोय आणि पारंपरिक क्षेत्ररक्षण असतोय ज्यापैकी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन आपण खेळपट्टीवर पाहतोय. आकाश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, चेंडू उडवलाय, टायमिंग चुकीचं झालंय, चेंडू हवेत आणि इथे मात्र चूक पाहायला मिळते. जोगेंद्रला जीवनदान आणि हा जीवनदान कदाचित ते स्लॉक षटकामध्ये देरून संघाला मागणं सुद्धा ठरू शकेल, कारण जोगेंद्र सुद्धा मात्र एक चांगली पिचिटिक म्हणून त्याला सुद्धा ओळखला जातोय आणि ही चूक पाहायला मिळाली ती म्हणजे आपल्याला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा इथे मात्र आपल्याला बोहण्याच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. जीवनदान मिळतोय या जोगेंद्रला आणि या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे जाईल 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत आकाश ज्युनियर 3 फुलटॉस चेंडू मात्र हाताळले, परंतु जास्त काही नुकसान झालं नाही कारण कुठलाही फुलटॉसवर मोठा फटका आला नाही. हे मित्र म्हणे की कुठेतरी भाग्यच असेल गोलंदाज आकाश ज्युनियरसाठी. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या होत्या, परंतु पंचांनी मात्र ठिकाणी 1 शॉटचा इशारा आमच्याकडे पोहोचवलाय, म्हणजे एकच धाव इथे मात्र स्कोअर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. किती सुंदर पंचगिरी आपण पाहतोय. पंच दिनेश नाईक सर आहेत स्क्वेअर लेकडे आणि पंच रमेश म्हात्रे सर आहेत अर्थात मिकादा आणि तिसरे पंच पाहतोय की आमच्या समवेत आहेत अर्थात के के. केकेने सुद्धा मात्र भरपूर मोठं बलिदान दिलंय एक क्रिकेटच्या खेळासाठी, परंतु जसं मला वेळ मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत नक्कीच ती गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आकाश ज्युनियर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला लागवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असतं तर सुद्धा चित्र मात्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. भरपूर वेगाने मात्र ही धाव कंप्लीट केली आणि आता मात्र सिंगल डबल धावसंख्या पाहायला मिळत आहेत. जी सुरुवात योगेश भालेकरने करून दिली होती आपल्या संघाला ती सुरुवात मात्र या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. निराश पाहतोय आपण थोडंसं खेमा जय बजरंग स्पोर्ट बाबाली 20 संघाचं एकूण धावसंख्या पाहिली तर आपण 27 धावा स्कोअर कार्डवरती आणि काही चेंडू शिल्लक तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिला सामना आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची मात्र आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते या सीमरेषेच्या अवतीभोवती, परंतु विनंती करतो की तुम्ही मास्क परिधान करा. मास्क परिधान केल्यानंतर तुम्ही या मैदानाकडे येण्याचा प्रयत्न करा. लोअर फुलटॉस चेंडू पाहतोय आपण ऑन साईडला ट्राय होण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत डीप वरून शतक येईल तोपर्यंत मात्र 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी बाद करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जात नाही. आणि नक्कीच ह्या गोष्टीची जर चर्चा आपण केली तर एक तुम्हाला नक्कीच मी गोष्ट सांगेन की अशाच प्रकारची चूक सुरेश पारदीने केली होती के
परंतु ती चूक त्याला एवढी महागडी पडली की त्याच फलंदाजाने नंतरच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये असं काही वागणं किंवा करणं हे चुकीची ठरते. धावसंख्या 29. इथे मात्र एच आणि शॉर्ट टर्बनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. पण पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु या ठिकाणी तसं काही घडणार नाही. ज्यावेळी तुम्हाला दुसरी किंवा तिसरी धाव घ्यायची असेल त्यावेळी दोन्ही फलंदाजांना आपापली जी घरं आहेत तीच मात्र सोडावी लागतात. आणि त्याचप्रमाणे पाहतो की मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मात्र जोगेंद्रने प्रयत्न केला नाही आणि शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहायला मिळते 30 धावा, म्हणजे आतापर्यंत 10च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 10ची सरासरी संदेश एक चांगली मानली जाते. नक्कीच 10 ते 12ची सरासरी चांगली मानली जरूर जाते. मात्र समोर एक तगडा संघ आहे आणि या संघासमोर खेळत असताना तुम्हाला 45 प्लस जाणं खूप गरजेचं आहे. तर शेवटचं अंतिम षटक आणि या षटकाच्या माध्यमातून अजून 12 ते 15 जर धावा जमा झाल्या तर एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल योगेश. आणि तोच प्रयत्न असेल या दोन फलंदाजांचा आता मात्र या स्लॉक षटकामध्ये. परंतु त्यांच्या समोर सुद्धा मात्र विजय केनीसारखा एक कसलेला गोलंदाज आहे. कारण विजय सुद्धा सहजासहजी मात्र या ओव्हरमध्ये धाबा तो खर्च करणार नाही, कारण त्याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा खेळ पटला तर. परंतु भावाले 20 संघाला सुद्धा आपण या ठिकाणी कमी लिखू शकणार नाही, कारण पहिल्या क्रमांकावर हा संघ रँक करतो आणि कुठल्याही क्षणी मात्र पलटवार करण्याची क्षमता या खेळाडूंकडे आहे. तर या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच चांगला खेळ क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. विजय मार्गस्थ होईल गंधार येनकडनं ओव्हर द विकेटने. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मात्र ठिकाणी अगदी चिमट्यात पकडलाय, कात्रीत पकडलाय आणि पहिली विकेट आजच्या दिवसातील LBW च्या स्वरूपात. अमोल बॅक टू द आउट. सुंदर डिसिजन आपण रमेश म्हात्रे यांच्याकडनं पाहायला मिळाला. हा नवीन फलंदाज आता मात्र आपण पाहतोय खेळपट्टीवर सुजित येतोय. आतापर्यंत जय बजरंग स्पोर्ट भावाले 20 संघाने गडी गमावले 4. तर काय सुरुवात पाहतोय आपण, अतिशय सुंदर सुरुवात. पहिल्याच चेंडूवर विकेटची खुराक इथे मात्र पाहायला मिळाली ती म्हणजे विजय केनेसाठी. आणि सुजित मात्र मोठ्या फरक्यांसाठी जाणला जातो. या सार्वत्रिक चषकामध्ये सुद्धा मात्र सुंदर फिनिशिंग रोल सुजितने मात्र साकारला होता आणि ही स्थिती त्यासाठी मात्र अतिशय चांगली आहे. इथे मात्र फरक्या तर मात्र चुकीचा पाहायला मिळतोय. चेंडू भरपूर वेळ हवेत पाहायला मिळाला, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. सेफ लँड होतोय. जोपर्यंत राजेश पाटील जाऊन चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र पूर्ण गेल्या. भरपूर अकोटाप्याचा चेंडू होता, परंतु टायमिंग बरोबर साधू शकला नाही आणि या 2 धावा इथे मात्र सुजितच्या खात्यामध्ये आपण ऍड करतोय. स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 32 या आकड्यावर. चार चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये पाहूया की 40+ जाण्याचा प्रयत्न करतोय का जय बजरंग बाबाला. बी सगळं फटका चुकीचा पाहायला मिळतो. चेंडू हवेत आणि मात्र शॉर्ट फाईन लेगला मात्र टिपला जाईल आणि समाप्त झालाय सुजितचा हा खेळ.
लागणारा हा 5वा धक्का. नवीन फलंदाज बंदे में दम और नाम है विकेश मुकादम. पहिला चेंडू इथे मात्र ऑनसाइडला उडवण्याचा प्रयत्न पडतो. या ठिकाणी शॉट मिड विकेटला मात्र झेल. व्हॉट अ ग्रेट कॅच. आणि या स्पर्धेमध्ये कॅश ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक आहे आणि त्या लिस्ट मध्ये नक्कीच जितूचा सुद्धा मात्र नाम उल्लेख नक्कीच केला जाऊ शकेल. का कमाल. आणि जितू सांगतोय की माझा हात जगन्नाथ का आहे. अतिशय सुंदर झेल शॉट मिडविकेटला आपल्याला पाहायला. लागणारा हा 6वा धक्का. आणि या ओव्हरमध्ये मात्र 3 गडी आतापर्यंत विजय केलेने प्राप्त केले. काय जबरदस्त बॉलिंग या स्लॉक षटकामध्ये त्याच्याकडनं आपण पाहतोय. फक्त 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चेंडूची फिकी केली 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि मात्र स्ट्रायकिंग एजला आता मात्र पाहतो आपण जोगेंद्र जो सलामीला आला होता, परंतु त्याच्या बॅटमध्ये हवी तशी मात्र बॅटिंग पाहायला मिळालं नाही. 1 डाऊन साठी आला होता, परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमेरच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार. तर ज्या फटक्यासाठी प्रयास केला जात होता पहिल्या बॉल पासून, तो फटका मात्र फायनली आपल्याला पाहायला मिळतोय. जोगेंदरच्या बॅट मधून मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आलाय. आणि या फरकाने आता मात्र नक्कीच कुठेतरी मात्र ऊर्जा एक निर्माण झाली असेल, ती म्हणजे खेळाडू कोक्षांमध्ये. कारण आता मात्र धावसंख्या आपल्या 38 या आकड्यावर पाहायला मिळतोय आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. आणि या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र एक फायटिंग स्कोर नक्कीच पाहायला मिळू शकला असता. परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाले, इष्टिरक्षक बीट झाले, त्यानंतर शॉट फाईन आणि शॉट थर्डमॅनचा शतक सुद्धा बेट आणि चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार भापाली बी संघासाठी. कारण शेवटच्या 2 बॉलवर आल्यात 10 धावा आणि त्याच्या जोरावर 42 धावा धावफलकावर झाल्यात. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. प्रथम गोलंदाजी करत असताना देवरुंग टीमने तर 4 षटकांची समाप्ती ती मात्र पाहायला आपल्याला. 6 गडी गमावले भावाले बी संघाने, धाबा जोडल्या 42. आणि मात्र हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र जैन देवरुंग संघाला आवश्यकता असेल ती म्हणजे 43 धाब्यांची, 24 चेंडू आणि 43 धावा. आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवत असताना मात्र या ठिकाणी राजेश पाटीलने ज्या खेळाडू मात्र भरपूर मात्र असते
त्याच खेळाडूंना मात्र या ठिकाणी सलामीसाठी प्रमोट केलं आहे, अर्थात बलवंत दलवी विथ विजय केने. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतो टॅप केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 43 धावांचं लक्ष, अर्थातच 10.75 ची सरासरी आहे. नक्कीच एक चांगली फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. सूरज केने पुन्हा एकदा वळतोय. या वेळेचा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. विजय केने बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सूरज खेनेच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या टीमला. विजय केने या ठिकाणी मात्र 0 धावसंख्येवर बाद झालाय. वेल स्टार्ट सूरज केने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर, 3ऱ्या क्रमांकावरती पवन आलाय. तर पाहूया पवन कशा प्रकारे आपला टीमला योगदान देईल. मात्र बलवंतकडनं भरपूर अपेक्षा असतील टीमला, कारण विजय केने स्वस्तात बाद झालाय. आणि त्यानंतर मात्र या ग्राउंडचा विचार केला तर आज सलग 4था दिवस आपण पाहतोय की डावखुऱ्या फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. नक्कीच बलवंतकडनं देखील भरपूर अशा अपेक्षा असतील टीमला. सूरज खेने गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख ड्राईव्ह, अप्रतिम लौकिक अविश्वसनीय फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार चौकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय. बलवंतच्या बॅट मधून अकाउंट ओपन होतोय स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या वेळेचा बॉल उडवलाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. विकेट आपण पाहिला होता भरपूर आधी सूरजने घेतला होता, परंतु त्यानंतर काही एक फरक पडत नाहीये बलवंतवर. आपला नैसर्गिक खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 2 बॉलचा सामना केला आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चौकार तर एक षटकार. धावफलकर आहेत 10 धावा. नक्कीच गोलंदाजाने चांगली सुरुवात जरूर केली होती, मात्र बलवंत आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. 10 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. सूरज केने कॅमेरा एंडकडनं पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस बॅटची कडा लागली आहे. नक्कीच चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या टीमसाठी. युवराज केने त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण युवराजच्या माध्यमातून. फक्त एकच धावफलकावर ॲड होईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकावर झाल्या आहेत 1-1. 11 धावफलकावर आपण पाहतोय. एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असल्या कारणानं मात्र आपण पाहतोय वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. यावेळेस हा बॉल पॉईंट रिझनमध्ये अडवला जातोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही.
आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2022 आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग चौथा दिवस आपण अनुभवतोय. तर धावा धावफलकावर आहेत 1 गडी बाद 12. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. या स्पर्धेतील पहिला दिवस आपण पाहिला आई एकविरा सावध संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर दुसरा दिवस MD स्पोर्ट आमनेपाडा संघ क्वालिफाय झाला होता. तर काल मात्र आपण पाहिलं मकरन स्पोर्ट मुठबॉल संघ क्वालिफाय झालाय. आज मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. मात्र पहिले जे 2 संघ क्वालिफाय झाले त्यामध्ये आपण एक सेमीफायनल सामना देखील पाहिलाय. त्यामधून MD स्पोर्ट आमनेपाडा संघ या स्पर्धेतील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. तर आज मात्र जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत मकरन स्पोर्ट मुठबॉल या टीम समोर असेल. वळूया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचं षटक संपलं, पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये आहेत. समोर पवन हा फलंदाज आहे. वैयक्तिक एका धावसंख्येवर खेळतोय. तर बलवंतच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 11 धावा पाहिल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज विकेश. पहिलाच बॉल कट केलाय. अतिशय सुरेख फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. आपण या फटक्याचा विचार केला तर वेट केला, टायमिंग सेट केला आणि त्यानंतर कट केला. चेंडू थर्डमॅन सीमारेषेबाहेर झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. नक्कीच ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर. फलंदाज पवनच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकेल. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. 43 धावा काढायच्या आहेत. त्यानंतर आपण पाहतोय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी. त्या दरम्यान हा फटका देखील भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तानाजी चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय ज्या ठिकाणी टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली होती जय बजरंग भावाले भी टीमने. 42 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 43 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगला प्रतिउत्तर टीम जय हिंद देवरुंग. षटकातील पुढील चेंडू विकेश पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. यस संजय स्पोर्ट सावध टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर नक्षत्र चौदरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. लेट कनेक्ट झाला होता. नक्कीच गोलंदाजाने प्रयत्न जरूर केले परंतु त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव कंप्लीट देखील झाली. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19. नक्कीच 50-50 अवस्थेत हा सामना अजूनही आपण पाहतोय कारण बावाले टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक असं टोटल उभं केलं आहे की त्या टोटलपासून ते नक्कीच फाईट करतील. मात्र जोपर्यंत बलवंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत टीम जय हिंद देवरुंगच्या कारण बलवंतचा विकेट खूप महत्त्वाचा असेल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली आणि मग त्यानंतर मात्र आमच्या पंचांनी ते तपासलं. यस तर नो बॉलचा इशारा आलाय. 1+2 3 धावा मिळतील या बॉलवर. नो बॉलचा इशारा. यस रमेश म्हात्रे सरांची तीक्ष्ण नजर आपण पाहतोय. तर फ्री हिट बॉल आहे. विकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फ्री हिट बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर डावखुरा फलंदाज बलवंत. षटकातील फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल फुल टॉस उडवलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे.
चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. फ्रेट बॉल आणि तो देखील फुलटॉस समोर बलवंत हा फलंदाज असताना रिझल्ट मात्र समोरच आहे. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 26 धावा झाल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट होते. की ज्यावेळेस मात्र पायचेचे अपील होते त्यावेळेस पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जात आहे चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र आमचे पंच सहमती दाखवत असतात. मात्र यावेळेस मॅन फ्रॉम भादवड दिनेश नाईक सर आमचे पंच सहमत नाही आहेत कारण हाईट फॅक्टर होता. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर झाल्या आहेत 27 धावा धावफलकर आपण पाहतोय. नक्कीच चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण आवश्यक धावगती जी आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत टीम देवरुंगच्या माध्यमातून. या 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. 27 धावा धावफलकावर. काय म्हणशील योगेश? एक चांगली पकड निर्माण केली आहे या सामन्यावर देवरुंग संघाने, कारण टार्गेट आपण जर पाहिलं तर 42 धावांचा आहे, परंतु 2 षटकांच्या समाप्तीने 27 धावा आणि प्लस पॉईंट म्हणजे एकच गडी या संघाने गमावला आहे विजय खेळीच्या रूपाने. परंतु त्यानंतर पवन आणि बलवंतची अतिशय चांगली दमदार आपल्याला भागीदारी पाहायला मिळते आणि असं वाटतं की ही कोणीतरी भागीदारी कदाचित मॅच विनिंग सुद्धा ठरू शकेल. संदेश. यस, पहिला 12 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर आमचे कृष्णा केणे मला सांगत आहेत की 16 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज योगेश आलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. बिग विकेट. या बॉलवर सफल ठरत आहेत. चांगला झेल डीप मध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षणाचं जे जाळं रचलं गेलंय त्या जाळ्यात अडकतोय फलंदाज बलवंत बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश येतोय. तर आता मात्र पवन आणि हरेश या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने खेळावं लागेल कारण एक महत्वाचा गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. बलवंत. योगेश, चांगली सुरुवात या षटकाच्या माध्यमातून आणि हे षटक चांगलं फेकणं खूप गरजेचं आहे टीम बावालेच बीच्या दृष्टिकोनातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. विकेश. चेंडू अडवला गेलाय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 खूप महत्वाचा आहे कारण या षटकाच्या नक्कीच समाप्तीनंतर आपल्याला समजेलच की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर एक निर्णायक षटक आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच दिनेश नाईक सर आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर नक्कीच हे तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक ठरेल, यात मात्र काही शंका नाहीये. यावेळेस बॉल उडवलाय. अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक खराब चेंडू आणि खराब चेंडूवर प्रहार झाला होता. विकेट आपण पाहतोय. पवनच्या बॅट मधून निघणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर आता मात्र समीकरण भरपूर सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणारे 9 चेंडू बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. षटकातील पुढील चेंडू या वेळेचा बॉल पायावर आदळलाय. ओव्हरथ्रो होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. षटकातील पुढील चेंडू यस या वेळेस मात्र चांगला बॉल आहे. नक्कीच कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यस रोनेश भोईर कॅप स्पॉन्सर भावाले बी टीमचे, त्यांच्या माध्यमातून या भावाले बी टीमला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद रोनेश भोईर. गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर 39. आता मात्र उर्वरित शेवटचे 6 बॉल्स 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. एक मॅजिकल षटक फेकावं लागेल जय बजरंग भावाले बी टीमच्या माध्यमातून. तर त्या उलट समीकरण भरपूर सोपं आहे टीम देवरुंगसाठी. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. तर मॅजिकल षटकाची आवश्यकता आहे आणि संघाच्या संघनायकाने मात्र तानाजी या गोलंदाजावर ती जबाबदारी स्वीकारली आहे. नक्कीच पाहूया त्या जबाबदारीने गोलंदाजी करेल का तानाजी हा गोलंदाज. कारण जी जबाबदारी दिली आहे नक्कीच भरपूर कठीण आहे, परंतु या ठिकाणी कठीण समीकरण सोपं करावं लागेल. तानाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चला सामन्याला सुरुवात करा. वेळ थोडा कमी खर्च करा. पहिला बॉल पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट होती आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 1 पेक्षा अधिक काही एक नाही. नक्कीच एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते आहे. जो षटकार आला त्या षटकारापासून सामन्याचं समीकरण बदललं आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना देखील माहिती आहे की एकेरी दुहेरी धावांमध्ये देखील काम बनेल, तर त्यानुसार फलंदाजी करत आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली पवनने आणि आता मात्र उर्वरित 5 चेंडू बनवायच्या आहेत. 3 धावा. तानाजी गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. या वेळेस इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका, विजयी फटका. फलंदाज हरेच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग भावाले बी.